मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आपण केलेले ग्रूमचे मेकअप इंस्टाग्रामवर लोकांना जाम आवडत आहे आणि तेवढे व्हायरल पण होत आहे. तर असंच आपल्या एका क्लायंटने आपल्याला बुक केलं होतं त्यांच्या लग्नासाठी. एका दिवसामध्ये त्यांचे 4 लुक होते आणि 4 लुक साठी त्यांनी मला बुक केलं होतं. या सेम लोकेशनला ऑलरेडी तुम्ही लोकांनी 2-3 मिनी ब्लॉग पाहिले असतील, पण त्याच्यामध्ये मी ग्रूमचा मेकअप बिलकुल पण नव्हता दाखवला. तर आजच्या मिनी ब्लॉग मध्ये आपण ग्रूमचा एंगेजमेंटचा लुक पाहणार आहोत. इकडे आपले सगळं सेटअप वगैरे लावून घेतलं होतं आणि तोपर्यंत आपले क्लायंट म्हणजे आपले ग्रूम पण आले होते. खरं तर त्यांच्या होणाऱ्या बायकोने आपल्याला ग्रूम मेकअप साठी बुक केलं होतं. त्यांना असं पाहिजे होतं त्यांच्या स्पेशल डेला म्हणजे त्यांच्या लग्नाला आणि बाकीच्या फंक्शनला पण माझ्या इतका माझा नवरा पण सुंदर दिसला पाहिजे. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, लग्नामध्ये ग्रूमला पण मेकअप तितकाच इम्पॉर्टंट असतो का जेवढा ब्राईडला असतो? ह्याच्यावर तुमचं मत काय मला कमेंट मध्ये सांगा. आता इकडे आपल्या ग्रूमचा मेकअप आणि हेअरस्टाईल दोन्ही डन झाले होते. ते नंतर आउटफिट चेंजिंग साठी गेले होते. हा होता त्यांचा एंगेजमेंटचा आउटफिट. आपले क्लायंट एवढे हँडसम दिसत होते की त्यांची बहीण बोलली त्यांच्या कानाच्या मागे काला टिका लावतो, त्यांना नजर लागली नाही पाहिजे. आपण आपल्या सर्व ब्राईडच्या कानाच्या मागे काला टिका लावतो कारण त्यांना नजर नाही लागली पाहिजे, पण आज आम्ही ग्रूमच्या पण कानाच्या मागे काला टिका लावतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती का, दीदी माझी भलेही चांगले फोटो नाही काढत, पण ती माझ्या क्लायंटचे व्हिडिओ आणि फोटो जाम भारी काढते बरं का. हे सगळे व्हिडिओ आणि फोटो दीदीनं काढले होते. आता इकडे आपलं कपल रेडी होतं आणि ग्रूमचा मेकअप त्यांच्या ब्राईडला जाम आवडला होता. हा होता त्यांच्या एंगेजमेंटचा लुक. पण याच्या पुढचे 3 लुक तुम्ही पाहायला एक्साइटेड आहात का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा एंगेजमेंटचा ग्रूमचा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगितलं तरी पण चालेल, कारण मला जाम भारी वाटतं तुमच्या कमेंट्स ऐकायला. आजच्यासाठी एवढंच, उद्या भेटूयात.